हा तर भावांनो आपल्या तिथं आलेला आहे आपला मावस भाव आणि त्याला दाखवायचंय आपलं पैठण. लगेच काढली आपली RX 100 आणि निघालो बांग बुंग करीत. आणि इथं वातावरण तर एकदम भारी झालेलं होतं आणि मस्तपैकी पाऊस पण पडत होता हलका हलका, इतकं भारी वाटत होतं ना. आपल्या RX लगेच स्पोर्ट झालं रिकाम, मग थोडस तिला खायला दिलं आणि लगेच आम्ही आलो कपड्याच्या दुकानामध्ये. आपल्या भावाला घ्यायचे होते कपडे, लगेच त्यांनी कपडे घेतले. म्हणलो आता चला आता नाथ मंदिरात लगेच आम्ही पोहोचलो आणि इथं लगेच महाराजांचं दर्शन बिर्शन घेतलं. मग लागली भूक. भूक लागल्यावर मग काय विषय का मंदिरात लगेच जेवायसाठी मंदिराच्या माग गोदावरी नदी गेलेली आहे. मग आम्ही तिकडे पण गेलो ती नदी पाहायसाठी. मग आपला भाव म्हणला डॅम वर तर जाऊन येऊ. म्हणलो चल रे भाई, विषय आहे का, हा जो डॅम आहे का इथूनच नाही का गोदावरी नदीला पाणी सोडण्यात येतं आणि आपण लगेच आलो भाऊ डॅम वरती. आम्ही पैठण पासून किती लांब आलो बघा ना. आपला भाऊ पडता पडता वाचला, कारण की त्या दगडावरती नाही का पाण्यामुळे सटकन झालेली आहे आणि त्याच्यामुळे उभाही राहता येत नाही. लगेच आम्ही इथं थोडेसे फोटोशूट केलं आणि लगेच इथं आभळ पण आलं. म्हणलो याला लवकर सोडावा. आता लगेच बस स्टँडवर गेलो आणि आपल्या भावाला सोडलं आणि मी पण चाललो भाऊ आता घरी पावसाच्या अगोदर.